लो पण काही उपयोग नाही केला. रेतीचा व्यवसाय असल्यामुळे कधी नोकरी त्यांनी बघितलीच नाही. अजय घरात आदर्श विद्यार्थी, तेव्हा टॅलेंट त्याला दिलेला आदर्श म्हणून. आता तो बिघडलेला आहे, त्याचा आदर्श काढण्यात आलेला आहे. जो बक्षीस होता तो तो सुद्धा मांद्रे सरांनी दिलेला. मनोज भाऊ बोला. एक फोन आलेला आहे. धावसंख्या आपण बघतोय 13 धावा, षटक क्रमांक पहिलं आणि चेंडू निघून गेलाय 6 धावांकरिता. 19 धावा पहिल्या 5 चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळतात. व्हॉट अ बॅटिंग, काय जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला सलामीची जोडी बघायला मिळते. कृपेश आणि प्रसाद, एकाची कृपा आहे तर दुसऱ्याचा प्रसाद हा गोलंदाजाला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर 19 धावा. आयुष हा फलंदाज आहे. आयुषला 19 धावा घेतल्यात, 2 षटकार आणि 1 चौकार. अक्षय तू आला नाही तर टोपण नाव निघतं जपतं ते 50. तर खुश खबर पिंट्याशी 3 षटकार मारले तर चैनी खैनी अख्खा बॉक्स मनीष यांच्याकडनं. बघा ते कोणी फोन केलता आम्ही सांगतो तुला, थांब 1 मिनिट. अरे जा रे, मजा करायला लावले. हा सॉरी सॉरी, ज्यांनी फोन केला त्यांनी इथे यायचं 2 मिनिटं, कारण आपण हे ऐकून नाही घेणार, नाही तर मी इथून उठून जाणार. अनिकेत आहे ज्याचं नाव आहे मनीष, इकडे नाही तुम्ही या इकडं. मी बोलाय कधी रिकामा नसतो. पुन्हा एकदा खेळाकडे, गावातला खेळ असणार म्हणजे थोडी गंमत होणारच. मनीष मनीष तू मनीषच्या भांडायचा. एवढा मोठा विषय काय होता चैनी खैनीचा, एवढा मोठा विषय नव्हता ह्यो. विषयाला ऐक माझा पहिला तू ऐक, ते गुदीचा अजूनपर्यंत गुदी नाव नाही घेतला. गुदी नाव पाणी आवाज चैनी खैनीचा मोठा दारू नव्हती विषय. चला आपण मैदानाच्या आतमध्ये वळूया, कारण सामना. मनीष मनीष तू इथे यायचा आहे. मनीष ज्यांनी बक्षीस लावलं त्यांनी इथे यायचं पहिला. हॅलो नाही तो चैनिक मग कोणी तुझा अनिकेतने फोन केलता. अक्षय ठीक आहे ठीक आहे, हा ठीक आहे. अक्षय अक्षय इकडे यायचा आहे. जो तुम्ही मनीषला हे लावता बक्षीस तिथे अक्षय. बघा प्रेक्षकांना सुद्धा नम्र विनंती असेल, आपण पैशाच्या स्वरूपामध्येच फक्त बक्षीस लावा, अन्यथा लावू नका. तर धावसंख्या पहिलं षटक संपलंय आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ होतोय. 20 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा अवधूत सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते. लहान वयात कबड्डी चॅम्पियन आहेत, खो खो चॅम्पियन सुद्धा आहेत. मंत्र्यांना पण फोन येत नसतील एवढे. कशाला फोन करता रे मला तुम्ही, नाही तर मी जाणार घरी. बंद करा विषयाने, तुमचे पैसे असतील ते मला द्या, असा मी तरी रिकाम्या टकराव. पुन्हा एकदा अवधूत ऑफ साईडला काहीसा समजलं नाही, जरा स्टाईल मारण्याच्या दिशेने जातो. स्टाईल कधी खेळाडूने मारायची नाही, कारण ती माग पडते. खेळ खेळ करायचा आहे आपण. 2 डॉट चेंडू आलेले आहेत. खरोखर पालघर जिल्ह्यावर या खेळाडूची कबड्डीमध्ये निवड झालेली होती मनोज भाऊ. मग त्याने कबड्डीकडे लक्ष दिलं तर पालघर जिल्ह्यातून तो राज्यापर्यंत जाईल यात काही शंका नाही. इतर खेळाकडे वळण्यापेक्षा कबड्डीवर लक्ष केंद्रित केलं तर स्कोप आहे, कारण कबड्डीला खूप स्कोप आता आलेला आहे. क्रिकेटमध्ये भरपूर खेळाडू आहेत, कॉम्पिटिशन खूप आहे, त्यामुळे क्रिकेटमध्ये करिअर करण्यापेक्षा कबड्डीकडे गेला तर प्रो कबड्डी लीगमध्ये सुद्धा नंबर लागू शकतो. चांगले खेळाडू पालघरमधून कबड्डीमध्ये पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतात. लागोपाठ 4 डॉट बॉल झालाय. हो खूपच इथे कुठेतरी माग पडतो तो म्हणजे अवधूत. हा संघ आहे तो राजू दादाचा आहे. राजू दादा स्वतः खेळायला मिळत, थोडं दुखापत आहे हाताला,
पुन्हा एकदा डॉट चेंडू. लगातार 5 चेंडू निर्धाव टाकले. या खेळाडूला झोप आज लागणार नाही. सराव याला वाटला का मी घरच्या मैदानावर सराव करतो. अरे ही आंतरराष्ट्रीय मॅच आहे. आपली मॅच कृष्णा सातपुते सुमित डेकले बघतो. रात्रीच त्यांचा फोन आलेला मला. ही वरच्या लेवलची आपली मॅच आहे. पुन्हा एकदा अप्रतिम मॅडम वर. खूप छान मॅडम 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 शाळेतल्या मॅडम. निर्धार अशी वर. काय तलवारीची शान होती. ढाल लावलेली या खेळाडूंनी. ढाल होती ती काय चालली नाही. मंगेश यांची धारदार गोलंदाजी. पहिलं मेडन षटक या 2025 आपल्याला बघायला मिळते खानिवडे प्रीमियर लीग 20-25. मंगेश ठरतोय पहिलं निर्धाव षटक हाताळण्यासाठी. मात्र हा गोलंदाज पात्र ठरला इथे. बघा पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या. त्यानंतर महेश आला आणि 6 चेंडू डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज येतोय नवीन गोलंदाज केतन आलाय गोलंदाज. कबड्डी चॅम्पियन मॅडम वर गेलेले आहे. पहिलाच या मालिकेमध्ये खरोखर चांगला फलंदाज आहे. पण त्याच्या बॅटीला काही चेंडू येत नाही. लोक चिंबोक घे फॅव्हिक्यूब बॅटीला तरी लागल. वाईट चेंडू. पंच नरेश भाऊ एक स्मार्ट पंच आपल्याला पाहायला भेटतात. उन्हात सुद्धा गोरे दिसतात ते. उन्हात आम्ही काले पडतात. नरेश भाऊ आणखीन गोरे होतात लाल भडक. आणि आमचे संदीप साला माझा आहे तो खेळाडू म्हणजे खूप मोठा आहेत ते. पुन्हा एकदा अपील होता. सरळ चेंडू मागे जातो. 4 धावा सहजपणे. बघा महालक्ष्मी आईचा आशीर्वाद असणार. आज शुक्रवार आहे मनोज भाऊ. आणि हा मुलगा त्या पायथ्याशीच त्याचं घर आहे आणि दुकान. रिक्षा बंद ठेवलेले आहे. नुकसान झालेले आहे. 4 भाडे गेले त्याचे. कारण खानिवडा ते बस स्टॉप आम्ही असा व्यवसाय करतो. 20 रुपये शीट आहे. भरपूर लोक आहेत. तुम्ही पण एकदा दर्शनासाठी या. आमचे लिपिक काय नाव अमर पाटील. हो सॉरी विसरलो. अमर पाटील खूप प्रसिद्ध आहेत आपल्या बाजूला. नवरात्र मध्ये येतो दरवर्षी. तुम्ही भाडा घेऊन येतात पण इतर वेळी या तुम्ही असं प्रायव्हेट. पुन्हा एकदा जादूटोना. खरोखर केतन घाटाल भालविलचे घातक. देवा नाराज आहे. चिठ्ठीमध्ये आले नाही. खूप प्रयत्न केलं घेण्याचं पण नाही. बोली लागलेली. पुन्हा एकदा रुपेश एक षटकार आणि चौकाच्या साहाय्याने खेळतो. फसवलेला आहे. लगातार 8 चेंडू डॉट आपल्याला बघायला मिळतात. लगातार 8 बॉल. संघ मालक नाराज असणार. चला नितीन थोडी तरे घाई आणि करा राजू मित्रांनो, घरत. कारण आपल्याला अजून 2 सामने आहेत. यानंतर ते खेळवायचे आहेत. जबरदस्त शॉट. जबरदस्त. जसा मारला तसाच उत्तर. अरे बाप रे. चौका चौका. प्रेक्षकाने उशिरा थोडं सांगितलंय चौका आहे. या 4 धावांनी धावसंख्या वाढते ती 29. पहिला षटक खूप चांगलं होतं संघाला. पण दुसरा षटक जो होता तो खूप महागडा. 6 चेंडू निर्धार केलेले. मनोज भाऊ तुमच्याकडे मी आलो होतो कव्वाली बघायला. खूप आवड होती मला. पण मी 12चे दरम्यान जी कव्वाली बघितली आली आली तो वाजवते आली आली. अरे 2 वाजता उठलो तरी आली आली. झोपेतून उठलो पहिले एक चाललंय का आली आली कोण आलाय हे असं काय कव्वालीमध्ये. मनोज भाऊ आली आली तोच कडवा परत भाऊ सर समानता 2.5 तास गेला त्या ढोलची सेट करायला. मला वाटते बाडोली गाव विसरला. तो जांभूल गाव मला वाटते. त्या गायक मला वाटते कोण होता मी विसरलो. हा मनोज भाऊ आजपर्यंत तुमच्या गावामध्ये कव्वाल्या व प्रेम काय एवढा. आता काहीतरी बदली करा. दरवर्षी येतो मी. मनोज भाऊ बोला ना. तुम्ही बोलत काय ना. एकनाथ माली हो जाम प्रेम. बापा बापा हार फूल सगळा. आनंद शिंदे आला तर डायरेक्ट बँड बिन घेऊन.
पण खूप मला मनोज भाऊ एक बोलतो तुमच्या गावात, म्हणजे आमच्याकडे यात्रा असेल ना, बायको अंगल पाहुणे घेऊन येऊ नको, यात्रेने फिरायला जायचं आहे. पण यांच्या गावामध्ये 30-40 माणसं जेवायला ते राकेशच्या मामाच्या घरी, राजू सचिन असो का असे तुम्ही बोलवतात जेवायला घरी, एवढं प्रेम का तुमच्या यात्रेमध्ये? ही आपण आग्री आहोत ना, त्यामुळे हे प्रेम आपल्याला बघायला मिळतंय. जेवण 10 लोकांचं समजा जेवण केलं तर आपलं काय कमी होणार. कव्वाली अशासाठी 1 वर्ष आम्ही कव्वाली न ठेवता यात्रा भरवण्याचा प्रयत्न केला. 12 वाजता खेळ खल्लास, जे कोण आले ते 12 वाजेपर्यंत फिरले, 12 नंतर कोणीही नाही. पण भाऊ एक नाटक पण ठेवू शकता ना तुम्ही, change त्यामुळे करा ना. 12 वाजेपर्यंत ते ढोलकी वाजवतात. हा, आली आणि आली खरी आली, मजा 12 आली. नंतर. अच्छा अच्छा. पण 12 हा. नंतर 2 ला उठलो तिथं झोपलेलो शेतात, तरी आली आली. ते काय बदल काय होत नाही, नुसता ढोलक्या ठोक 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 ठोक. थोडं चेंज करा. चांगलं आहे, बाडुलीचं नाव खूप मोठं आहे. जवळजवळ 40 राकेशच्या मामाकडे आम्ही जेवलेलो. बघा त्या आली आली मध्ये किती ताकद आहे का. 5 ते सकाळचे 8 वाजेपर्यंत लोकांना नाही नाही, बसवलं यात्रेमध्ये जाते. खूप सातपट्टी, उमरोली, टेंबोडा इकडनं लोक येतात. नुसतं आले आले ऐकायला येतात, म्हणजे काय वेळ आहे. नाही नाही, वेळ आहे. जसं तिथे आमच्या गावात बहाडोलीचे- कवाल्यांचा नरेश दाढी आहे ना, तो वस्तीला जातो. बहाडोलीचे लोक 10% पण नसतील कव्वालीच्या समोर, सगळे बाहेरचे हो बसलेले हो, असतात. आमचा नरेश पाटील 4 धावनी धाव संख्या होती ती 34. 34. चिमणा, खार्डी या भागातून सुद्धा जातात आमच्याकडे कवाली बघायला बाडोली गावामध्ये. तरी तुम्हाला एक सांगतो मी अजून, कव्वाली मजा येते ना ती आमची 40+ बहाडोली प्रीमियर लीग होते ना, तेव्हा राजू सरपंच हे जे गाणं बोलतात ना, हा, हा. डबल मिनिंगची गाणी असतात 40+ वर, ती गाणी ऐकण्यासाठी पब्लिक जमा होते. हो काय नाही, जबरदस्त मजा येते. तुमच्या गावामध्ये लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपासून तिथे येतात. अख्खा परिवार सोडून घराला लॉक करून येतात तुमची मॅच बघायला. जेवण फ्री, यात्रेमध्ये जा कोणाच्या पण घरी, ये दादा ये जेवायला ये. आमच्या बायका म्हणतील कशाला आणलाय, जा यात्रेत फिरायचं आहे, पाहुण्या बिवण्याला घेऊन येऊ नको, अशीच आधी बायको सांगा. पण यांच्या गावात काय जीव आहे राजू दादा, काय समज नाही. हा, तू तर सासवडी आहे तुझी, सहपरिवार. राजू दादांची खूप मोठी सासरवाड आहे, मोठं नाव आहे त्यांचं. आज या वर्षी त्यांच्याचकडे जेवण होईल मला वाटते. या वेळेला आपण बघतोय चेंडू डाऊन द लेग मारा होता. नरेश किनी सर दर्शवतात आपल्याला वाईट बॉल आहे. 1+1 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 38 धावा. हो, धावसंख्या थोडे थांबून ठेवलेले आहे. संघ हा माझ्या मित्राचा आहे, दादाचा आहे, राजू दादा. स्वतः त्यांनी फॉर्म नाही भरलेल, थोडं बाहेर गेलेले ते. लोपतीचा चेंडू, फसवी चेंडू, रुपेश यांना थांबून ठेवलेला आहे. आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज अवधूत, म्हणजे जवळजवळ लहान वयात त्यांनी कबड्डी, खो खो असे कला क्रीडा आमचे जे वसेला जातात, खानिवडा प्रतिभा विद्या मंदिर खानिवडे, तेव्हा खूप नावाजलेले असतात ते खेळाडू. आणि या 4 धावा गच्चाल क्षेत्रक्षण. क्षेत्रक्षणची चुकी नाही, त्याच्या डोक्यावर सूर्याचं किरण आलं असेल, त्याने हेल्मेट घाल, हेल्मेट, गाडीचा हेल्मेट द्या त्याला बाबा. हा हो, बिचारा बरा वाटला त्याला. विलास नावाजलेला विलास भालविली असा गावातून आलेला. पुन्हा एकदा रुपेश, विकेटीने वाटते फ्याई लावलाय वाटते. अवधूत यांनी अजून खाता सुद्धा खेळले नाही, 7 बॉल खाल्लेले आहेत असे आमचे अजय घरत कोच सांगतात. त्यांचे कोच मागेच आहेत जयकांत तेरे आणि अजय घरत. विद्यार्थ्यांना विशाल मानवट्या गेला असताना तर अवधूतने मारले असते एक षटकार. गुड रनिंग, गुड रनिंग. हा ना करता तिसरी धाव सहजपणे बघूया. हा, गुड रनिंग, गुड रनिंग. मनाटे कबड्डीचा सराव चालू आहे इथे. हा हू हा हू. परेश सर त्यांचे इथेच आहेत, त्यांचेच विद्यार्थी आहेत ते. किती आल्या? 45 झालेला आहे. टार्गेट खूप चांगला आहे. 45 झालेले आहे. 46 करून विजयासाठी 8 बॉल हा रेकॉर्ड येणार. टोटल मनोज भाऊ बोलतात 10 चेंडू या मॅच मध्ये डॉट झालेले आहेत, म्हणजे रेकॉर्ड. 14 चेंडूत फक्त 45 धावा काढलेल्या आहेत.
बघत काहीतरी सांगतो कोच तिथे. विजयासाठी 46 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. आयुष खूप, आयुष मित्र आहे त्याचा, काहीतरी सांगतो, कान मंत्र देतो अवधूतला कसे फटके मारायला पाहिजे होते. चला घाई करायची आहे. राजू दादा आपला संघ दीपक घरत, जरा घाई करायची आपण, तर ताकीद द्यायची आम्हाला. दीपक घरत सुद्धा हे नावाजलेले आहेत, ऑलराऊंडर आहेत. दीपक घरत यांनी सुद्धा मॅडमवर टाकलेली, स्वतः कर्णधार आणि आयकॉन प्लेअर आहेत मनोज भाऊ. खूप क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे. थोडा धंदा रेतीचा बंद झाल्यामुळे आमच्यावर संकट आलेलं आहे मनोज भाऊ. चला श्रीराम स्पोर्ट खानिवडे आणि संघर्ष वॉरियर्स दोघांनी सुद्धा नाणेफेकीसाठी या. चला प्लीज बिग बॉस आपण घाई करा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. खूप मजा आली. पहिला दिवस आज खानिवडे प्रीमियर लीग 2025 पर्व 5वे आहे. मनोज भाऊ तुम्ही रविवारी येणारच, हा शब्द द्यायचा. तुम्ही दुपारून तरी या. उमेश घरत बोलणार, जयकांत तरे यांना बोलवायचाच. यांची गाडीची चावी किंवा टायर सुद्धा खोलला जाणार, कारण 3 दिवस तुम्हाला आम्ही ठेवू इथे. जे आगरी समाज आहे त्या मावशी महामावशी पोर कोण सांगाल, कोणाला नातं गोतं तुम्हालाच माहिती आहे. जयकांत सुद्धा पालघरला 4 वर्ष कॉलेजला होता. तिथे असतात आज क्रिकेटपटू मोठा बनला, पण नाही, तो पुन्हा एकदा इकडे आला. जयकांत कॉलेजला तिथंच होता ना, आणि तो शुद्ध बोलायचा तिथे टेंबोड्याला राहून. नंतर इथे बिघडला तो येऊन. आदर्श खेळाडू म्हणजे आदर्श विद्यार्थी जयकांत घरत आणि जयकांत अजय घरत आमचे वर्गातले मित्र आहेत. त्यांना आदर्श विद्यार्थी मिळलेला, पण आता त्यांचा आदर्श कप मी घेऊन जाणार आहे. आता ते दोघे पण बिघडलेले आहेत. असू दे, हसणं चांगलं असतं शरीराला. संदीप सर सुद्धा आहेत आमचे मित्र, पण त्यांना जबाबदारी आहे 2. हे सुद्धा सर आहेत, पण जबाबदारी आहे त्यांच्यावर, ते काही बोलू शकत नाही. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. चला टॉस साठी या. श्रीराम स्पोर्ट खानिवडे आणि संघर्ष वॉरियर्स खानिवडे. चला या दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर होणारा सामना असेल. मनोज भाऊ तुम्हाला विनंती आहे, चाप्पल यांनी विनंती आणि रणजित तरे, मनोज भाऊ रविवारी पाहिजेच. अख्खा पूर्ण श्रीराम स्पोर्ट बघा, खानिवडेचा ऐका, कर्णधार आहे. तुमच्यासाठी तुम्ही चाप्पल आणि रणजित तरे यांच्या मागण्या आहे का मनोज बघा, भाऊ पाहिजेच. मी रणजित तरे असतील, चॅपल असतील, त्यानंतर अजय घरत आहेत, त्यानंतर आपले जयकांत तरे साहेब आहेत, विशाल असेल, आपले अध्यक्ष असतील, दिलीप भाऊ तुम्ही आहेत, राजू दादा आहेत. या सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय की तुमच्याकडून खूप प्रेम मिळतंय. परंतु त्या लहान मुलांनी ज्या साखरे गावामध्ये स्पर्धा ठेवलेल्या आहेत, सगळं काही मला बघावं लागतं. नाही नाही नाही, त्यामुळे अजिबात नाही. तुम्ही काय पण करून, नाही तर तुमचा तो चापल टायर पुढचा गाडीचा खोलणार. बेकार चापल रणजित. मला वाटते आता टायर नका खोलू, मनोज भाऊ येतील. बॅट्समॅनचं नाव सांगा, 12वा खेळाडू. गोद्या मोद्या अशी नावं घेतली जाईल. स्ट्रिक आहे इथं, कारण तुमचा चला या बक्षीस आहे. 12वा खेळाडू दोन्ही संघाचे पाठवा प्लीज इथे. तुमचा 12वा खेळाडू पाठवा. संतोष घरत, सुमित संतोष घरत यांना पाठवायचं आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. पहिला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने निघतोय. काय जबरदस्त लाईन लेंथ गोलंदाज आहे मिस्टर प्रसाद आपल्याला बघायला मिळतोय. बॅटर नेम, बॅट्समॅनची नावं माहिती नाही आम्हाला. जोरदार अपील, पण लेग साईडला होता चेंडू. पंचांना खूप अनुभव आहे. नॉन स्ट्राईकला ते संदीप मडवी, पिंट्यांचे छोटे भाऊ. प्रमोद साने, खूप मैदान गाजवले प्रमोद सानेने. कधी चेंडू चेक नाही केला या फलंदाजाने बाहेर गेल्यावर. पण आताचे खेळाडू एक षटकार मारला का चेंडू चेक, तसा का काट्यातून आलाय, बाबली काट्यातून. अरे प्रमोदनी फुटलेल्या चेंडूचा षटकार मारलेला मांडवीला. पुन्हा गॅप पद्धतीने 4 धावा. म्हणून भाऊ आताचे तरुण पोरं असं वाटतं ना, एक षटकार मारला का चेंडू चेक करतात. पण दिलीप भाऊ चेंडू चेक करतात, पण आतापर्यंत चेंडू बदललेला नाही. फक्त दाबून बघणार जरासा असं कमरेवर हात ठेवून. हा हा, काय माहिती एक षटकार मारला तर
पूर्वी 3 षटकार मारला का हिरो व्हायचा. अरे तुम्ही 10 मारला तरी हिरो नाही होणार. पहिले विलास घरत, संतोष साने, उमेश घरत, विलास किरण घरत. गरत साहेबांचं नाव आहे. खानिवडे क्रिकेट जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत विलास गरत हॅलो. साहेबांचं नाव असेल. हो हो. खूप चांगल्या पद्धतीने खेळायचे. अख्ख्या टीमची एक फी मिनिट. भरण्याची ताकद असायची त्यांच्या. चला सन्माननीय अख्ख्या अभिजितजी टीमच्या. तरे या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. अभिजितजी तरे ज्यांच्या माध्यमातून जनरेटर तसेच नेट वायफाय आणि टी शर्ट पंच आणि कॉमेंटेटरसाठी टी शर्ट सुद्धा ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेत. आपण पाहतो संघर्ष वॉरियर्स वर्सेस श्रीराम अनिल. स्पोर्ट्स पंकज गोल्डन थांब इथं. ये ना ये. KPL तू आला का बरं कॉल वाटतंय? केलेला यस आज तो पंकज गोल्डन ना म्हणून 2025 जाऊ. श्रीराम स्पोर्ट्स विन द टॉस. मी मान्यवरांचे धन्यवाद व्यक्त करतोय. मी सांगतो. लगेच सांगले आपण ज्यावेळेला टॉस करण्यासाठी येतो ना त्यावेळेला तू येच नाही थापा मारता. सपाल्याला पण काढता मारले. ये ना. ये बाबा. पहिला setup कुणी टाकला? हॅलो चला आज स्वागत सन्मानाकडे वळूया. आपण आजच्या दिवसामध्ये अगदी दिलीप भाऊंच्या जोडीला एक दमदार आवाज आपण पाहिला. सकाळच्या सत्रापासून ते आतापर्यंत एक आगरी समालोचक म्हणून ज्यांनी आपला एक ब्रँड नवीन ब्रँड बनवलेला आहे. अगदी बाडोली पारगाव पासून अगदी पालघर जिल्ह्यातील अनेक नामवंत स्पर्धा ज्या आहेत आणि त्या नामवंत स्पर्धांमध्ये ज्यांना अगदी आतुरतेने बोलण्यासाठी समालोचन करण्यासाठी आमंत्रित केलं जातं. आणि मागच्या वर्षीपासून सुद्धा एक खानिवडे प्रीमियर लीग इज इक्वल टू मनोज पाटील म्हणूनच मनोज पाटील यांचा यथोचित सन्मान मी आमंत्रित करतोय नाही, नको नको. सन्मान करण्यासाठी. जयकांत तरे आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ जबरदस्त. हस्ते मनोज पाटील एक उत्कृष्ट समालोचक अप्रतिम अप्रतिम दीपक जबरदस्त. जसा जसे उत्तर दीपक अभी जिंदा आहे. टायगर अभी जिंदा आहे. दाखवून देतो जयकांत तरे अजय तरे यांच्याच मॅच मध्ये खेळणारा दीपक. अप्रतिम दीपक. राहुल मागचे- राहुल कुंभार आपण हे कॅमेऱ्यामध्ये अगदी बंदिस्त करून घ्यायचं. सन्माननीय मनोज पाटील अगदी आग्रहास्तव वेळात वेळ काढून एक दिवस का होईना पण मात्र KPL साठी अगदी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. समालोचन एक अप्रतिम समालोचकच्या माध्यमातून
त्याने अगदी आम्हाला इथे रिझवून ठेवलेलं आहे सर्व प्रेक्षकांना आणि त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ तसेच मायोची शॉल सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहेत. नक्कीच मनोज पाटील पुढच्या वर्षी तिन्हीच्या तिन्ही दिवस आपण नक्कीच असाल. नाही नाही रविवारी येणारच. चापल बोललाय, रणजित बोललाय, म्हणजे आज लागणारच. नाही तर बाडुलीच्या गावात सुद्धा उचलून ज्या साखऱ्याला मॅच चालय तिथून उचलून आणतील तुम्हाला. खरं म्हणून भाऊ मी काय बोलणार नाही, ते बोलणार ते करणार, तुम्हाला उचलून आणणारच. पुन्हा एकदा दीपक अप्रतिम गोलंदाजी. काय दीपक याने मारा ठेवला, तिखट मारा. पूर्वी तिखट मारा म्हणजे आगरी भाषा मटण तिखट पाहिजे. याच खेळाडूने आमचाच आयकॉन होता प्लेअर आणि त्यांनी अप्रतिम ओव्हर टाकलेली म्हणजे 6 चेंडू निर्धाव टाकलेले. आता सुद्धा तीच काम करतो तो दीपक. दीपक हे सुद्धा खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचा विचार केला आपण तर खादिवडे गावाचा. 13 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय. दीपक षटक संपलंय. अप्रतिम 12 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडूमध्ये 37 धावा करतील का दिलीप भाऊ, काय म्हणतील? कारण तुम्हाला जास्त अनुभव आहे या खेळाडूंचा. केतन गाठाला असला तरी तिथे राजू आणि नितीन बसलेला आहे. ते काय पण खेळाडूला तिथे विकत पण घेऊ शकतात. मंत्र मारला तिथे आवाज दिला का संपला विषय. कारण त्यांना एवढी आवड आहे. दोघे पण जवळ आज 45-48 वर्ष आले मित्र हे खूप टिकून ठेवलेले आहेत त्यांनी. अप्रतिम असं खेळ आपल्याला खानिवडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय, बघायला मिळतोय आणि एक सुंदर आणि गोड आवाज आगरी भाषेमध्ये समालोचन करताना दिलीप पाटील, खूप मजा आली तुमच्या जोडीला. मी तर अशी विनंती करेन की हळूहळू तुम्ही या क्षेत्रामध्ये या, जेणेकरून आपली जोडी या आपल्या आगरी समाजामध्ये जरी आपल्याला बोलवलं तरी आपण आपल्या आगरी लोकांचं मनोरंजन करू. खूप मजा येते. हो हो मनोज भाऊ बरोबर. विशाल आपला निर्णय दिलेला नाही. विशाल घरात समोरच्या संघाने तुम्हाला सांगितलं निर्णय काय घेतला. विशाल घरात आम्हाला सांगायचं आहे तुम्ही निर्णय काय घेतलेला आहे. 12 चेंडू 37 धावा. गोलंदाज बॉलर नेम. या वेळेला पहिल्या चेंडूवर आपण बघितलं तर मोठा प्रहार आपल्याला बघायला मिळतोय 6 धावांसाठी. विजयासाठी 11 चेंडू आणि 31 धावा. आता मात्र दीपक पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय काहीतरी कानमंत्र देईल. हो दीपक याला खूप अनुभव आहेत. पूर्वी विराज गोलंदाजी ट्रॅकवर. बघा मित्रांनो, आपण ही लाईव्ह स्पर्धा खेळतायत त्यामुळे 12वा खेळाडू पाठवा जेणेकरून स्कोर अपडेट होईल. जोपर्यंत यूट्यूबला खेळाडूचं नाव जात नाही तोपर्यंत धावा आणि स्कोरबोर्ड हे दिसणार नाही. त्यामुळे ही विनंती असेल तुम्हाला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवत जा. यावेळेला सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला फेकलंय तोपर्यंत 1 धाव. 10 चेंडू आणि आता विजयासाठी आपण बघितलं तर 30 धावांचं लक्ष समोर असेल. 10 मध्ये 30. खूपच चांगला क्षेत्ररक्षण पिंट्या आहे. याचा मोबाईलचं दुकान आहे बघा. मराठी एक मुलाचा चांगला दुकान. जो गुजराती मारवाडी असे धंदे करतात भैये. पण आमच्या गावात एक पिंट्या आणि सायमन, त्याचं नाव रुपेश घरत, यांची 2 दुकानं आपले मराठी पोरांची आहेत तिथे गावामध्ये मोबाईलची. तर बघा इथे फलंदाज मात्र स्वतःहून निघालेला आहे. गडी बाद होतोय. तर 2 दुकानं तुम्ही नाव घेतली आता, तर मी विनंती करेन आपल्या आगरी बांधवांना की जास्तीत जास्त मोबाईल त्यांच्या दुकानातून विकत घ्या जेणेकरून त्यांची 1 दुकानं आहेत तिथे 2 आणि 3 होतील. त्यांचा फायदा जर आपणच करून दिला तर आपला पोरगा पुढे जाईल. नाही पण आमच्याकडे कपिल हेमंत सुद्धा ते आमचेच झालेले आहेत. आगरी त्याईन प्राधान्य केलेलं आहे. आणि निलेश जो आहे त्यांनी आगरी समाजामध्ये भगवती आहे त्यांनी डायरेक्ट हे केले आपले काय राजू होता परिवर्तन केलेलं आहे. आगरी म्हणून ओळखला जातो भग्या आणि निलेशला. भगवती मशास आतापर्यंत 240 जणांचा आढा तोडलेला आहे भगवती याने. मशामध्ये गारवा आहे, त्याच्या गारवा थंड थंड. भाऊ म्हणून भाऊ तुम्ही एकदा भग्याकडे जा, तुम्हाला लय बरं वाटेल. जबरदस्त मसाज. आणि तो बक्षीस लावतो जो मेहनती सिरीज असतो ना त्याची मसाज करायला जातो फुकट. गारवा आहे त्याच्या मसाज मध्ये, आताच गारवा. अप्रतिम अप्रतिम जबरदस्त चेंडू. काय चेंडू तिथे आहेत उमेश घरत आणि दीपक घरत. 7 चेंडू 30 धावा. काय मॅच होती कुठे आणि काढली कुठे. कारण त्यांच्यामध्ये
खूप अनुभवाचे खेळाडू आहेत. केतन असो चेतन असो, तिथे आहे उमेश 7 घरत. चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 5 बॉल झालेत. खेळाडू मोठा नाही तर अनुभव खूप मोठा आहे, लक्षात ठेवा. दुनियादारीमध्ये दीपक खुश असणार, तिथे राजू घरात खुश असणार, नितीन तरे आहेत साथीदार. पुन्हा एकदा चेंडू अप्रतिम बांधून ठेवलेला आहे. पंच व्हाईट चेंडू दर्शवितात. नरेश ऍपल त्यांना म्हणून ओळखला जातो. फॅरन लवली सुद्धा लावत नाही ते, मीना घाकी लावतात तरी गोरे पान. संदीप हसतो जरा, पंच आहेत ते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मनोज भाऊ. 6 चेंडू आणि आता विजयासाठी 29 धावांचं लक्ष समोर असेल. 6 मध्ये 29. बघा ना, सामना होता जवळजवळ या संघामध्ये. किती डॉट चेंडू आहेत अमर भाऊ? 12 का 14 चेंडू डॉट आहेत आणि उर्वरित त्या चेंडूमध्ये येईन धावा काढलेल्या आहेत समोरच्या संघाने. आणि मॅच जी होती राजू होता आणि फिरवली कुठे बघा. मात्र राजू दादाने काहीतरी जादू टोणा आणलेला आहे खेळाडूंसाठी. पूर्वी जादू टोना खूप चालायचा, भगत असायचे, वाडा विक्रमगड. दीपक गरत यांनी घाई करायची आहे. नाही तू माहिती घे ना पण. ही कमेंट्स बघा ना. जॉन टेन एंटरप्राइजेस दिनेश किनी आणि दिलीप भाऊ तुमच्यासाठी ही कमेंट केलंय की दिलीप भाऊ तुमचं पण आमच्या भाडोली गावावर विशेष प्रेम आहे. हो हो, बाडोली गावच तसं आहे आमच्या समाजामध्ये. तालुक्यावर नाही तर पालघर जिल्ह्यावर नाही तर महाराष्ट्रावर. कृष्णा सातपुते बोलले जांभलं म्हणजे काय, तेव्हा माहिती पडलं त्याला जांभल्याचा विषय. त्या गावामध्ये जांभल्याचं झाडं खूप आहेत. सचिन तेंडुलकर सुद्धा ही बातमी केलेली आहे तुमच्या. खरोखर तुम्हाला खोटं वाटते का? सचिन तेंडुलकर पण एक दिवस तुमच्या गावामध्ये आणणार, हे दिलीपचा शब्द आहे बघा. जांभळ्यांसाठी, हा खेळासाठी नाही. पुन्हा एकदा अवधूत. बापरे बापरे, हवेत आहे. पहिल्या चेंडूत पुरेपूर फायदा उचलतो तो. षटकार येतोय. 6 धावा. आता 23 धावांचं लक्ष समोर असेल. चेंडू शिल्लक आहे तर तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडू 23 धावा. जॉन्टेन एंटरप्राइजेस दिनेश किणे आहेत ना, हे सकाळपासून आपण बघितलं तर या सामन्यांवर लक्ष ठेवून आहेत. कारण त्यांनी सकाळी कमेंट्स केली होती की चांगलं समालोचन करतायत तुम्ही. त्यानंतर आपण बघतोय की खूप छान आता कमेंट आले त्यांची संध्याकाळच्या सत्रामध्ये सुद्धा. कारण खानिवडे प्रीमियर लीग म्हटली की दिनेश किणी हे आवर्जून मात्र ही लीग बघत असतात. थँक्यू सो मच दिनेश किणी. अवधूत हे थोडे ना पहिला चेंडू त्यांची बॅटिंग नाही पाहायला भेटली, पण गोलंदाजी भेटते का बघूया. नाही, थोडा खेळाडू आहे तो सरकलेला. पूर्वी असे विषय नव्हते, पंच द्यायचे. आता जर खेळाडू जरा तडफडला माशारका का तो वाईट नाही. मनोज भाऊ काय वाटते तुम्हाला? बोला बोला. आयसीसीने बदललेले नियम आहेत त्यामुळे त्यात पंचांचं काहीच इंटरफेअर नाही. आयसीसीने नियमामध्ये बदल केले त्यामुळेच खेळाडू तडफडला की वाईट नाही. हा बरोबर. पुन्हा एकदा अवधूत. लो चेंडू, सरळ चेंडू आमच्या दिशेने ते कॅच होते. पिंट्या कॅच पकडलेला आहे आणि मॅच जिंकलेले आहे असं वाटते. जो खेळाडूची जबाबदारी होती तोच केतन तंबूत या दिशेने गेलेला आहे. आतापर्यंत आपण खेळाडूंचे फॅन बघतोय, परंतु इथे दिलीप भाऊ तुमचा एक फॅन आहे. साहिल पाटीलने म्हटले की बिग फॅन आम्ही दिलीप पाटील यांचे आहेत. तर तुमचे सुद्धा खूप फॅन होत चाललेले आहेत या कमी वेळामध्ये. धन्यवाद साहिल. आणि आमचे मंगलदास दादा खूप आवड आहे माकणे इथे. त्यांचा मुलगा मला वाटते साई घरत. कोणी काय मी काय बोललो तर राग करायचं नाही, मी हसवतो. मंगलदास घरत साहेबांबद्दल बोलायचं झालं तर माकणेमध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या ते आपल्याला त्यांच्या घरत चिकन आणि भुजिंग सेंटर मध्ये घेऊन जातात. स्वाई धनेश घरत यांच्याकडून या कॅच साठी 500 रुपये आलेले आहेत. प्रसाद पाटील साठी. तर सामना संपल्यानंतर प्रसाद आपण घेऊन जायचा आहे. या वेळेला चेंडू पडतोय. इथे आपण बघितले तर पंचांचं बोट वर होत आहे. फलंदाज बाद.
2 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष. विजय जाधव सरांकडून दिलीप भाऊसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आले, धन्यवाद. एक्साइज ऑफिसर म्हणून आहेत विजयजी जाधव साहेब, त्यांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर या. सर आपण या सन्मानित करूया. आपण पूर्वी कुठे जर कुठला खंबा पाहिजे असेल कोरोनामध्ये तर विजय जाधव हे द्यायचे, कारण ते 4-5 ठेवायचे आमच्या मुलांना साईडला. या वेळेला डॉट बॉलने चेंडूची सांगता होते. 1 चेंडू 23 धावा. तुम्ही गोल्डन बद्दल हा पंकज गोल्डन कोण आहे माहितीये का? 2014ला वसिश्री जेव्हा केसाची होती ते तेव्हा त्याला व्यायाम सांगायला सरांनी करायला, तर तो रेतीचा जो टोपल्या होता तो वाया जायचा आणि ते बेडक्यांच्या 2 तंगड्या खायचा. हा तो गोल्डन आमचा पंकज गोल्डन, म्हणून त्याला गोल्डन सांगतात. हा त्यांनी जो व्यायाम केला होता आणि बॉडी बनवली तो होती. बॉडी बनवतो तो तेल चुकीचा लावलेला, तो गोल्डन दिसायचा म्हणून त्याला गोल्डन नाव दिला. असा आमचा गोल्डन पंकज, भावी सरपंच. भावी सरपंच म्हणून पंकज गोल्डन कडे बघितलं जात आहे. यानंतर एक सामना अजून चला, मी आपल्याला जातो बघायला भाऊ, मॅच मिळतोय. आहे माझी. चला घाई राहुल- करायची आहे. पंच संदीप राहुल सावंत यांनी सुद्धा जा, सांगितलंय योगेश की गायकर. दिलीप पाटील अग्री कॉमेंट्री किंग म्हटले तुम्हाला अग्री कॉमेंट्री. आणि रुपेश पाटील आपले एकविरा बॉयजचे सर्व अग्री एकविरा चषक जे करतात, हो रुपेश पाटील त्यांनी सुद्धा कडक कॉमेंट्री म्हणून तुम्हाला संबोधलंय. त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय रुपेशजी पाटील साहेब. आणि रुपेश पाटील सरांनी आम्हाला शब्द दिला होता की जेवढे कॉमेंटेटर असतील एकविरा चषक मध्ये आणि